हाय, गुड मॉर्निंग. आज मला लवकर उरकायची होती सगळी कामं, कारण का आज मला संक्रांतीचे फोटोशूट करायचे होते. म्हणून मग माझी कामांची गडबड सुरू होती. पण त्याच्या आधी म्हटलं पहिलं केसांना मला दही लावून घ्यायचं होतं, कारण का केस एवढी गळायला लागलीत आणि एवढं डॅन्ड्रफ झालं होतं ना, म्हणून मग पहिलं केसांना दही लावून घेतलं. मग त्यानंतर सगळी कामं उरकूयात. आज मिस्टर जायचे होते गावाला, त्यांना आज सुट्टी होती, पण त्यांचं जरा गावाला काम होतं, त्यामुळे ते आज जाणार होते गावाला. म्हणून मग त्यांना म्हटलं नाश्त्याला उत्तप्पा करून द्यावा, म्हणून मग त्यांना नाश्त्याला उत्तप्पा करून दिला. मला की इडलीच्या पिठासाठी एक ऑर्डर आली होती, म्हणून एक जणीला इडलीचं पीठ तयार करून द्यायचं होतं, म्हणून मी परत तांदूळ भिजत घातले होते. म्हणून मग ते पटकन इथं वाटून घेतली. माझी इथं काम उरकायची गडबड होती आणि इथं विराची कामं वाढवायची सुरू होतं. मग त्यानंतर पटकन झाडून वगैरे घेतले, घर वगैरे सगळे आवरून घेतले, कारण का दुपारनंतर मला फोटोशूट करायचे होते आणि मग त्यानंतर दमल्यागत होईल म्हणून मी सगळी कामं आधीच आवरून घेतली होती. त्यानंतर इथं विरासाठी कुकरला डाळ भात लावला होता आणि मग म्हटलं कुकर होईपर्यंत आपली फरशी पुसून होईल, म्हणून मग फरशी वगैरे पुसून घेतली, फर्निचर पण पुसून घेतले. धूळ एवढी येते ना की काय विचारायचं नको. किती पण सगळं लावून ठेवलेलं असलं, पॅक केलेलं असलं तरी पण धूळ येते. मी आंघोळच्या आधी सगळी कामं उरकून घेते, कारण का मला आंघोळ झाल्यावर परत ही कामं आवडत नाही, कारण का झाडून वगैरे काढताना परत आपल्या अंगावर धूळ उडते. म्हणून मग मी आंघोळच्या आधीच ही सगळी कामं उरकून घेते. मग त्यानंतर कुकर गार झाल्यावर लगेच मी वरणाला फोडणी द्यायला घेतली, कारण का विराला एवढी भूक लागली होती की ती डिश घेऊनच बाहेर बसली होती. म्हणून मग लगेच सांबार केले आणि मग तिला गरम गरम भात आणि सांबार खायला दिले. तिला भूक लागली ना की ती अशीच करते, डिश घेऊनच बाहेर बसते आणि रडत बसते. मग लगेच तिला भात दिला, ती खुश झाली आणि तिला चारायची गरज पडत नाही. तिला हातानेच खायला आवडते. तिला चारत असेल तरी नाही नाही करून रडत बसते. मग ती खात बसते मस्त. मग त्यानंतर इथं ओवीसाठी पण प्लेन डोसा केला होता. आज ओवीची थोडी तब्येत खराब झाली होती, त्यामुळे तिचा चेहरा पडलेला होता. त्या दोघींना खायला दिल्यानंतर मी संक्रांतीच्या फोटोशूटसाठी तयार झाले होते. नक्की कमेंट करून सांगा कसं झालं आहे माझा लुक. माझी खूप दिवसापासून इच्छा होती की असं संक्रांतीचं फोटोशूट करायचं, पण हे पॉसिबल झालं ते माझी मैत्रीण होती मेघा, त्याच्यामुळे मला हे पॉसिबल झालं, कारण का तिने माझे फोटो वगैरे काढले. हेअरस्टाईल आणि मेकअप पण तिनेच केलं होता. चला तर मग नक्की कमेंट करून सांगा कसं झालं लुक. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.